मनीष बद्दल आपण थोडंसं बोलूया. ऍज अ डिरेक्टर मनीष तुम्हाला या सॉन्ग साठी जेव्हा डिरेक्ट करत होता, काय गोष्टी तुम्ही मनीषच्या अशा ऑब्झर्व केल्या की हे भारी आहे मनीष मध्ये, किंवा हे मनीष हे बरोबर नाही करत, काय गोष्टी अशा तुम्ही ऑब्झर्व केल्या? माझ्यासाठी तर मनीष भाईचे हातवारे नाही का. मनीष भाई आता सगळे उभे आहे समजा असं, ठीक आहे, सगळे एकदम सिरियस कट्टू 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 दॅट कट्टू कट्टू असे हातवारे करतात. आणि एकच आहे आला का बस त्याच्यातच बोलतात ते बस. त्याच्या त्याला खूप बोलायचं असतं, आपल्याला समजायचं असतं. तो काय करतो की आता सॉन्ग आहे 3 मिनिट 4 मिनिट, तर आपल्याला काय वाटतं की चला हुक घेतलं त्यानंतर लिरिक्स आहे, तो तसं नाही करत. तो बघतो मध्येच काहीतरी एक असा सीन घेतो, आम्हाला पण माहित नसतं. मग ते नंतर जेव्हा एडिट होऊन जेव्हा येतं की अरे हा तिथला सीन होता, म्हणजे तुम्ही 2 मिनिट 20 सेकंदाचा सीन तो पहिलेच घेऊन टाकत, कुठलाही सीन मध्ये 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 घेऊन तो ऍज अ फिल्म बघतो. कारण फिल्म मध्ये कधीच असं लिनियर वे मध्ये नाही, फिल्म मध्ये त्या सीन्सला अप्रोच करतात. त्यांच्या डोळ्यातच लेन्स आहे ऍक्च्युली. हा ते सगळे वाईड लेन्स आहे, क्लोज लेन्स आहे, सगळं त्यांना कळून जातं नाही का पहिले काय काय कसा कसा टेक घ्यायचं. ते लेन्स मुळे थोडासा वाईड पण झालाय. विक्रम दादा तुम्ही काय सांगाल मनीष बद्दल? नाही, मनीष सरांबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच छान आहे. म्हणजे इतर वेळी म्हणजे त्यांच्या बरोबर आतापर्यंत 3 गाणी केलेत, 4थंही पण आणखीन माझ्यासाठी ठेवले त्यांनी गाणं. वा, ऍडव्हान्स बुकिंग. असे बॉन्डिंग जुळले मनीष सरांच्या टीम सोबत. मला असं म्हणजे ऍज अ फॅमिलीच म्हणजे वाटते ही टीम. म्हणजे कारण मनीष सरांचं टीम वर्क असू द्या, त्यांचं डायरेक्शन असू द्या, आणि सर्व टीमशी कोऑर्डिनेशन असू द्या, खूप छान असतं आणि सपोर्टिव्ह माणूस आहे. अच्छा. आणि मला एक गोष्ट आवडते काय, म्हणजे मी असे बरेचसे डिरेक्टर बघितले की ज्यांची चिडचिड होते सेटवर जर एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली. म्हणजे ऑब्व्हियसली होतच असतं हे प्रत्येक सेटवर. हा, तर असं आपल्या पण सेटवर झालं असेल की मी काहीतरी काम केलं किंवा ब्रह्माने काही काम केलं तर नाही पटत आहे त्यांना, पण त्या माणसाने कधीच आमच्यावर चिडचिड नाही केली, कधीच नाही. बऱ्याचशा सेटवर तुमच्यावर नाही करायचा, तो आजूबाजूच्या लोकांवर नाही तरी पण म्हणजे, आणि सेटवरचं त्यांचं प्रेझेन्स की बोलणं म्हणजे रिस्पेक्टफुली की मॅम हे करायचं ते करायचं. माझं असं अहो सर मॅम काय बोलता तुम्ही? नाही मॅम ते जे महत्वाचं असतं की काम करताना आपण प्रत्येकाला तेवढीच रिस्पेक्ट देणं, प्रत्येकाला समान मानणं. विक्रम दादा तुमचे डान्स खूप ग्रेसफुली करता तुम्ही, आणि तुम्ही बेसिकली त्याच्यामुळे खूप फेमस झालेला. बट या सॉन्ग मध्ये पण तुम्हाला एक एंडला डान्स आहे आणि पूर्ण दिवस तुम्ही पण कॉस्ट्युम मध्येच होतात, आणि हे चांगले नाचतायत, ब्रह्मा चांगला नाचतोय, म्हणजे चांगला नाचतोय म्हणजे तो खूप मनापासून नाचत होता. तर तुम्हाला असं आतून शिवशिव होत नव्हतं का तुमचा डान्सर? भरपूर मला वाटायचं ह्या सीनला मी येत असतो, एवढं परफेक्ट दिला असताना सीन मी एवढं परफेक्ट केलं असताना असं वाटायचं. आणि डान्स स्टेप भरपूर त्या कॅचिंग स्टेप आहेत, मलाही वाटायचं मला ते करावं. आणि लास्टच्या सीनला जेव्हा माझा डान्स आहे, सर म्हणले असं एनर्जेटिक वाजलं पाहिजे, मी केलं ना 2-3 स्टेप केलं, म्हणले हे नाही पाहिजे. आणि त्या स्टेप सुरू केलं नाही का, मला तुंबलेला डान्स. अरे म्हणले हे नका करू, म्हणले मग म्हणले आपलं नॉर्मल आपलं गोविंद. मग मी आपलं असं हे केलं. त्या म्युझिकला पण नाही मला ते कधी जाणवलं माहितीये का, इन बिटवीन द शॉर्ट्स मी रील साठी शूट करत होतो, तर अनुश्रीचं केलं, ब्रह्मा अनुश्री यांचं कंबाईन केलं. जेव्हा ह्यांची बारी आली ना, म्हणजे असले नाचले ना ते, म्हणजे असले नाचले की मला वाटलं की हा माणूस वाट बघत होता की भाई या कोणीतरी मला डान्स करून घ्या, अब मैं दिखाऊंगा तुमको. तुला कोणी सांगितलंय का तू चिकना मिथून दिसतो म्हणून? नाही असं सांगितलं फर्स्ट टाइम तुमच्या. मिथून मध्ये आधी जेव्हा यंग एज मधला जो मिथून आहे ना तसा, कारण तू त्यावेळी ते रील करत होतो ना आपण, तुझी गॉगल लावून तो डान्स वाली, त्यावेळी मी आता इथे एडिट मध्ये जेव्हा पाहिलं ना, तर माझ्या एडिटरने मला बोलला तो की हा मिथून सारखा दिसतो ना. म्हटलं अच्छा मग मी पण होईल, हा रे मिथून सारखा दिसतो. म्हणून म्हटलं तुला कोणी सांगितलंय का की तू? नाही फर्स्ट टाइम तुमच्याकडून ऐकलं आणि मला भारी वाटतंय ते नाही का, आपल्याला हे भेटून गेलं. भारी नाही सही आहे.